एसएससी जीडी भरती 2026 महाराष्ट्र तर पहा विद्यार्थी मित्रांनो, नुकताच या ठिकाणी एसएससी जीडीची जी आहे आन्सर की या ठिकाणी आलेली आहे आणि आन्सर की जेव्हापासून या ठिकाणी आलेले आहे तर भरपूर विद्यार्थ्यांचे कमेंट आपल्याला आला आहे की किती मार्क मुलांना आलेले आहे, म्हणजे कितीच्या रेशो मुलांना या ठिकाणी मार्क पडलेले आहे। आणि यावर्षी जर आपण या ठिकाणी पाहिलं तर यावर्षी जे मुलांना कमी मार्क पडलेले आहे लक्षात ठेवा, कारण की कमेंटवरूनच या ठिकाणी माहीत पडत आहे की विद्यार्थ्यांचा जो स्कोर आहे हा या ठिकाणी घसरला आहे, पॅटर्न बदलल्यामुळे एक लक्षात ठेवा। ठीक आहे, तर पहा विद्यार्थी मित्रांनो, एसएससी जीडीचं जे आन्सर की या ठिकाणी लागलेली आहे तर आता महाराष्ट्रात यावर्षी कडाप या ठिकाणी जास्त जाणार आहे की कमी जाणार आहे, एससी एसटी ओबीसी डब्ल्यूएस ओपन एक्स सर्व्हिसमॅन नक्षल ग्रस्त। तर या सर्व गोष्टीबद्दल आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे कितीपर्यंत या ठिकाणी कडाप जाणार आहे, कितीच्या रेशोने या ठिकाणी कडाप जाणार आहे आणि त्याचबरोबर रिझल्ट कधीपर्यंत लागणार आहे, ग्राउंड कधी होणार आहे आणि यावर्षी जे विद्यार्थी मित्रांनो कडाप कमी जाणार आहे त्याचे पण काही कारण मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला एक अंदाज या ठिकाणी लागणार आहे की एसएससी जीडीचा जो कटाप यावर्षी या ठिकाणी कमी जाणार आहे, कारण की भरपूर विद्यार्थ्यांना कमी मार्क्स पडलेले आहे आणि यामध्ये आपले मार्क सुद्धा वाढणार आहे। नॉर्मलायझेशनचे किती मार्क वाढणार आहे याबद्दल सुद्धा आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहे। या सर्व गोष्टीवर आपण बोलणार आहे, तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून एसएससी जीडी भरतीबद्दल वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे की तुम्हाला एसएससी जीडी मध्ये किती मार्क पडले हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला एसएससी जीडीच्या पेपरमध्ये किती मार्क पडले हे नक्की या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला एक अंदाज लागणार आहे की मुलांना कितीच्या रेशोने या ठिकाणी मार्क पडलेले आहे। आपल्याला जे विद्यार्थी मित्रांनो रेशो त्या ठिकाणी भेटणार आहे, म्हणजे कितीच्या रेशोनं एसएससी जीडीमध्ये मुलांना महाराष्ट्रामधून मार्क पडलेले आहे हे जास्तीत जास्त कमेंट बॉक्समध्ये सांगा। जेवढं आपल्याला या ठिकाणी कमेंट येणार आहे तेवढं आपल्याला या ठिकाणी रेशो या ठिकाणी लागणार आहे की जास्त विद्यार्थ्यांना मार्क आहे की कमी मार्क आहे। आणि याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी तुम्हाला सांगितलं होतं, त्यामध्ये जे जवळपास 80 मार्क जास्त विद्यार्थी त्या ठिकाणी भेटले होते एक लक्षात ठेवा। ठीक आहे, त्यामुळे कडाप यावर्षी कमी जाणार आहे। तर सध्या जर आपण या ठिकाणी पाहिलं एसएससी जीडीची या ठिकाणी आन्सर की आलेली आहे आणि पेपरचं जर आपण या ठिकाणी पाहिलं, ज्या विद्यार्थ्यांचा जो पेपर आता यूपी बिहार साईड तिकडला जो कडाप आहे विद्यार्थी मित्रांनो हा जात असतो एक लक्षात ठेवा। तर यूपी बिहार झालं, त्याचबरोबर मध्य प्रदेश झालं, तर इकडले जे विद्यार्थी आहेत त्यांचा जो स्कोर होता 160 पैकी 150चा पेपर ते विद्यार्थी मारे, पण त्यांनी यावर्षी 120 130 अशा प्रकारे पेपर त्यांनी मारलेला आहे, कारण की सिलेबस त्यांनी पार बदलून टाकलेला आहे एक लक्षात ठेवा। ठीक आहे, म्हणजे एसएससी जीडी भरतीमध्ये यावर्षी सेटिंग सुद्धा होती, एसएससी जीडी मध्ये यावर्षी सेटिंग सुद्धा होती एक लक्षात ठेवा। तुम्हाला माहिती आहे एक जी शीट आहे किती रुपयाची खपले, 13च्या आकड्यामध्ये एक शीट या ठिकाणी खपलेली आहे एक लक्षात ठेवा। ठीक आहे, आणि त्याचबरोबर जे पेपर सुद्धा यावर्षी जास्त फुटलेले आहे, त्याचबरोबर पेपर सुद्धा लीक झालेले आहे, पेपरची सेटिंग पण यावर्षी लागली होती आणि वरून त्यांनी जे विद्यार्थी मित्रांनो एसएससी जीडीचा जो पॅटर्न हा या ठिकाणी चेंज करून दिलेला आहे। ही जे विद्यार्थी मित्रांनो सिस्टमची गलती आहे एक लक्षात ठेवा, एसएससीची ही गलती आहे, कोणा विद्यार्थ्याची ही गलती नाही आहे एक लक्षात ठेवा। कारण की ज्या विद्यार्थ्यांना जे विद्यार्थी रेग्युलरी एसएससी जीडीची तयारी करत होते त्या विद्यार्थ्यांना एसएससी जीडीमध्ये कमी मार्क पडले आहे। मागच्या भरतीपेक्षा या भरतीमध्ये जवळपास 20 मार्क त्यांना कमी पडलेले आहे एक लक्षात ठेवा। 20 मार्काचा फरकाने या ठिकाणी मुलांना कमी मार्क्स या ठिकाणी पडलेले आहे। ज्या पण विद्यार्थ्याला विचारलं तर तो कमी मार्क या ठिकाणी सांगत आहे, कारण की यावर्षी पेपर या ठिकाणी अवघड आला होता एक लक्षात ठेवा। तर पहा असं जेवढे काही आपल्याला मार्क पडले असेल तर पहा विद्यार्थी मित्रांनो कडाप यावर्षी कमी जाणार आहे। ठीक आहे, त्याचं जे कारण आहे, पहिली गोष्ट मागच्या वर्षी जी वॅकन्सी निघाली होती एसएससी जीडीची, तर ती जी वॅकन्सी निघाली होती तर ती निघाली होती या ठिकाणी 50,000 जागांसाठीच ती वॅकन्सी निघाली होती। पहिले 28,000 जागांसाठी निघाली, त्यानंतर त्यामध्ये जागा वाढवण्यात आल्या होत्या एक लक्षात ठेवा, जवळपास 20,000च्या आसपास। आणि त्यावेळेस जे टोटल फॉर्म आले होते तर 52 लाख फॉर्म त्यावेळेस आले होते। आणि यावर्षी तर आपण या ठिकाणी पाहिलं वॅकन्सी सध्याच्या कंडिशनला 25-26,000 वॅकन्सी आहे ऑल इंडियासाठी आणि फॉर्म जे आले या ठिकाणी 48 लाख फॉर्म आले, म्हणजे मागच्या भरतीपेक्षा या भरतीमध्ये 4 लाख फॉर्म कमी आलेले आहे, हे पण या ठिकाणी आहे। आणि त्याचबरोबर यावर्षी जर आपण या ठिकाणी पाहिलं जागा या ठिकाणी वाढणार आहे, त्यामुळे कडाप या ठिकाणी कमी जाणार आहे एक लक्षात ठेवा। जागा अजून 20,000-25,000 जागा या ठिकाणी वाढणार आहे, 20,000 तर जागा या ठिकाणी निश्चितच वाढणार आहे एक लक्षात ठेवा। ठीक आहे, एसएससी जीडीमध्ये ज्या जागा वाढणार आहे ह्या 20,000 वाढणार आहे एक लक्षात ठेवा। टाईम लागणार आहे तर जागा इन्क्रीज होणार आहे एक लक्षात ठेवा, त्यामुळे कडाप एसएससी जीडीचा कमी या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटणार आहे एक लक्षात ठेवा। तर आपल्याला जे विद्यार्थी मित्रांनो डिमोटिवेट व्हायचं नाही आहे,
तर मी तुम्हाला सांगून देतो, तुम्हाला जर या ठिकाणी महिला उमेदवार असाल 160 पैकी जर तुम्हाला 60 जरी मार्क या ठिकाणी पडत असेल तर फिजिकलची तयारी चालू ठेवा। आणि त्याचबरोबर पुरुष उमेदवार असेल तर 70च्या पुढे जर मार्क असेल तर फिजिकलची तयारी चालू ठेवा, बंद नका करू। कारण की नॉर्मलायझेशनचे मार्क या ठिकाणी सर्वांचे वाढणार आहे, लक्षात ठेवा। आणि यावेळेस नॉर्मलायझेशनचे मार्क या ठिकाणी जास्त वाढणार आहे, लक्षात ठेवा। आणि त्याचबरोबर SSC GDचं जे विद्यार्थी मित्रांनो यावर्षी पॅटर्न या ठिकाणी बदललेला आहे। मागच्या वर्षी जो पॅटर्न होता तो पॅटर्नचा पेपर यावर्षी SSC GDचा आला नाही आहे, सर्व बाहेरचा त्यांनी टाकलेला आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। तर SSC GDचा जो पेपर आहे एकदम हार्ड आलेला आहे, लक्षात ठेवा। त्यामुळे कडाप या ठिकाणी 100% डाऊन जाणार आहे, 100% SSC GDचा जो कडाप आहे हा या ठिकाणी कमी जाणार आहे। आता SSC GD भरतीचा कडाप या ठिकाणी कमी जाणार आहे, लक्षात ठेवा। तर नॉर्मलायझेशनचे किती मार्क या ठिकाणी वाढणार आहे, तर पहा विद्यार्थी मित्रांनो, नॉर्मलायझेशनचे जे मार्क या ठिकाणी वाढणार आहे प्रत्येकाचे 10 ते 15 मार्क या ठिकाणी वाढणार आहे। आता तुम्ही म्हणसान की कसे काय वाढणार आहे 10-15 मार्क, याच्या अगोदर सुद्धा वाढलेले आहे। जेव्हा 2024ची वॅकन्सी होती तर 15-15, 16-16 मार्क जे विद्यार्थी मित्रांनो SSC GD मध्ये वाढलेले आहे। 2024ची जी वॅकन्सी होती, 2024ला जे SSC GDची जी वॅकन्सी आली होती, तुम्ही विचारून घेता जे पण विद्यार्थी 2024मध्ये ज्यांनी पेपर दिला आहे, तर त्यावेळेस जे विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे पेपर या ठिकाणी थोडाफार या ठिकाणी त्यावेळेस पेपर अशा प्रकारे झाला होता आणि थोडाफार सोपा सुद्धा होता, एक लक्षात ठेवा। तर विद्यार्थ्यांचे जे नॉर्मलायझेशनमध्ये मार्क वाढले होते त्यावेळेस 15-15, 16-16 मार्क नॉर्मलायझेशनचे वाढले होते। तर यावर्षी सुद्धा महाराष्ट्रामध्ये 10 ते 15 मार्क नॉर्मलायझेशनमध्ये वाढणार आहे। मागच्या वर्षी सुद्धा या ठिकाणी पेपर हार्ड असून या ठिकाणी 10 मार्क या ठिकाणी वाढले होते। यावर्षी पण नॉर्मलायझेशनमध्ये 10-15 मार्क वाढणार आहे, 15-16 पर्यंत मार्क वाढणार आहे, शिफ्टनुसार राहते ते, ठीक आहे। आता SSC GDचा महाराष्ट्रामधून कडाप किती जाणार आहे, तर पहा विद्यार्थी मित्रांनो SC ST OBC EWS ओपन ह्या कॅटेगरीचे असाल तर 80च्या पुढे जर तुम्हाला मार्क येत असेल तर तयारी या ठिकाणी चालू ठेवा, सिलेक्शन होण्याचे जास्त चान्स आहे। 80 जरी आपल्याला मार्क या ठिकाणी पडले, 80 जरी तुम्हाला मार्क पडले आणि नॉर्मलायझेशनचे जरी या ठिकाणी 15 वाढले तर डायरेक्ट तुमचे 100 मार्कावर तुम्ही या ठिकाणी पोहोचू राहिले, एक लक्षात ठेवा। SC ST OBC EWS ओपन कॅटेगरीचे असाल 80-90च्या रेशोने या ठिकाणी कडाप पाहायला भेटणार आहे, 80-90च्या आसपास या ठिकाणी कडाप जाणार आहे, जास्त कडाप या ठिकाणी जाणार नाही, एक लक्षात ठेवा। आणि त्याचबरोबर नक्षलग्रस्त एरियाचा जो कडाप हा डाऊन जाणार आहे आणि महिला उमेदवारांचा जो कडाप हा या ठिकाणी 75 ते 85च्या आसपास या ठिकाणी महिला उमेदवारांचा कडाप पाहायला भेटणार आहे, एवढं काही सेफ झोन आहे। SC ST OBC EWS ओपन कॅटेगरीच्या महिला उमेदवार असाल तर 75 ते 70-85च्या आसपास या ठिकाणी कडाप जाणार आहे, एवढा काही सेफ झोन आहे। आणि पुरुष उमेदवारांचा जो कडाप या ठिकाणी जाणार आहे हा या ठिकाणी जाणार आहे 80 ते 90 पर्यंत या रेशोने या ठिकाणी कडाप आपल्याला पाहायला भेटणार आहे। पुढे व्हिडिओ आपण तुम्हाला माहिती देणारच आहे, तर आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट देत राहणार आहे। SSC GD भरतीचा जो रिझल्ट हा या ठिकाणी ऑगस्ट महिन्यापर्यंत येणार आहे आणि सप्टेंबर महिन्यापर्यंत SSC GD भरतीची या ठिकाणी ग्राउंड चालू होणार आहे, लक्षात ठेवा। तर रिझल्ट लागण्यासाठी टाईम आहे, कारण की CRPF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅनचा सुद्धा ग्राउंड या ठिकाणी होणार आहे, त्यामुळे टाईम या ठिकाणी लागणार आहे ग्राउंडसाठी, कारण की ते सुद्धा CRPF